नशेट्टर होऊन एक दारुड्या घरी चालला होता. त्याला रस्त्यात एक चिकनचे दुकान दिसले आणि चिकनवाला दुकान बंद करत होता. दारुड्या मोठ्याने बोलला, भाऊ चिकन आहे का? चिकन हे ऐकताच त्याला टाळण्यासाठी दुकानदार म्हणाला, एक कच्चं चिकन आहे, देऊ का? तंदुरी चिकन सगळं संपलंय आणि दुकानदार दुकान बंद करू लागला. पण दारुड्या म्हणाला, ठीक आहे, कच्चेच दे, बायको घरी गेल्यावर शिजवेल. नाही तरी आता फक्त 8 वाजलेत. त्यांच्या लक्षातच नव्हतं की रात्रीचे 12 वाजले. दुकानदाराने कच्चे चिकन पॅक करून त्याला दिलं. दारुड्या डुलत डुलत घरी निघाला. रस्त्यात त्याला बरीच भुंकणारी कुत्रे दिसली. तो त्यांना शिव्या देत देत पुढे जात होता. तो आपल्या गल्लीत पोहोचला. अचानक एक मोठा कुत्रा त्याच्यासमोर आला, पण तो कुत्रा त्याला भुंकलाच नाही. हे पाहून त्या दारुड्याला खूप बरे वाटले. तो त्या कुत्र्याजवळ गेला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, तू फार छान कुत्रा आहेस, मला बिलकुल भुकला नाहीस, हे चिकन घे आणि खा. दारुड्याने त्या कुत्र्याला चिकन खायला दिले. त्या कुत्र्याच्या पाठीवर हात फिरवत बसला, त्याला प्रेमाने कवटाळले, त्याच्याशी गप्पा मारत बसला. त्या मोठ्या कुत्र्याने सुद्धा चिकन मजेत खाल्ले आणि दारुड्या त्या कुत्र्याला बाय बाय करत घराकडे निघाला. घरी पोहोचल्यावर बायकोने दिलेले जेवण तो चुपचाप खाऊ लागला. बायको म्हणाली, अहो किती हा उशीर, मला तुमची खूप काळजी वाटत होती, खूप टेन्शन आलं होतं. बाहेर गल्लीमध्ये एक बिबट्या फिरत होता. आपला चिंटू संध्याकाळी शेजारच्यांच्या घरी गेला होता तेव्हा CCTVमध्ये पाहिला होता. नवऱ्याला सुरक्षित पाहून बायकोला हायसे वाटले आणि ती झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी चिंटूने एक वेगाने व्हायरल होणारा व्हिडिओ आईला पाठवला. व्हिडिओत कॅप्शन होत, आमच्या कॉलनीचा हिरो बिबट्याच्या पाठीवर हात फिरवणाऱ्या आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून तिला चक्कर आली. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.